मंडळी, प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि स्नेहल तरडे, मोहन जोशी यांनी अभिनीत केलेला देऊळ बंद 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतोय. देऊळ बंद 2 हा सिनेमा देऊळ बंद 2015 साली आलेल्या चित्रपटाचं सिक्वल आहे असं बोललं जात आहे. देऊळ बंद 1 हा चित्रपट 2015चा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात गश्मीर महाजनी या अभिनेत्याने राघव शास्त्री ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये राघव शास्त्रीच्या मुलीचे म्हणजेच सनाची भूमिका बालकलाकार आर्या घारे हिने साकारली होती. देऊळ बंद मधील तिच्या लहानपणीच्या भूमिकेने आणि कॉम्प्युटरचा पासवर्ड बदलण्याच्या एका महत्त्वपूर्ण दृश्याने कथेला वेगळं वळण दिलं होतं. आता ही आर्या मोठी झाली आहे. सध्या तिचे सुंदर फोटोज आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आर्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर देऊळ बंद या सिनेमानंतर ती अ ब क या चित्रपटात देखील झळकली होती. त्यासोबतच बंदीशाळा या चित्रपटात देखील तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याखेरीज सोनी मराठीवरील गाथा नवनाथाची या मालिकेत देखील ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. आर्या अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर तुम्हाला 2026चा देऊळ बंद 2 हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.